नमस्कार मित्रांनो. आयुष्यात मोठा बदल घडवायचा असेल तर फक्त स्वप्न बघून भागत नाही, स्वप्नांना दिशाही द्यावी लागते आणि त्या दिशेला एक डेडलाईन हवी. स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती डेडलाईन म्हणजे 31 मे 2026. आज तुम्ही आणि मी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अशा टप्प्यावरती उभे आहोत जिथे जास्त अभ्यास नाही तर अचूक अभ्यास खेळ बदलतो. इथं मेहनत सगळेच विद्यार्थी करतात, परंतु निवड फक्त काहींची होते. त्याला प्रमुख कारण म्हणजे त्यांनी वापरलेली स्ट्रॅटेजी. तर मित्रांनो, आपला ध्येय क्लियर आहे. प्रिलिम मध्ये 120च्या वरती मार्क घ्यायचे. हा स्कोर आपणास फक्त कट ऑफ पार करण्यासाठी नाही, तर हा स्कोर आपणास एक सायकोलॉजिकल सिक्युरिटी आणि कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तर पुढच्या काही मिनिटात तुमच्या समोर मी जे मांडणार आहे ते केवळ स्लाइड्स नाहीत, तर तो कमिशनचा एक माइंडसेटचा ब्लूप्रिंट आहे. आज आपण शिकणार आहोत कोणते विषय हाय वेटेज आहेत, कुठे जास्त वेळ द्यायचं, कुठं टाइम वेस्ट थांबवायचं, एमपीएससी द्वारे प्रश्न कसे वळवले जातात, ट्रॅप कुठे असतो आणि टॉपर आणि एव्हरेज यांच्यात नेमका फरक कुठे पडतो. तसेच वाचलेलं विसरायचं कसं नाही, परीक्षेच्या दिवशी रिकॉल कसं करायचं, मेमरी, एक्युरसी आणि स्पीड हे तिन्ही एकत्रित कसं साधायचं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची खरी स्पर्धा ही लाखो विद्यार्थ्यांशी नाहीये. तुमची खरी स्पर्धा ही फक्त स्वतःशी आहे. तुम्हाला जे कालपर्यंत तुम्ही केलं होतं स्वतःमध्ये ते बदल करून ते कालच्या तुम्ही पासून आजच्या तुम्ही मध्ये फरक आणणे हा तुमचा मेन हेतू याच्यामध्ये असायला पाहिजे. दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा थोडं तरी बेटर झालो का. एक जॅपनीज कन्सेप्ट आहे, तो म्हणजे कायझेन, आणि त्या कायझेनच्या कन्सेप्टनुसार आपल्यामध्ये आपण कॉन्स्टंट आणि अनएंडिंग इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तर मित्रांनो, 31 मे 2026 रोजी जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमधनं बाहेर पडाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती कन्फ्युजन नको, कॉन्फिडन्स हवा आहे. पेपर टफ होता हे कारण नको, मी प्रिपेअर्ड होतो हा भाव चेहऱ्यावरती असायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही तयार आहात का तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची लेवल क्लिअर करण्यासाठी? जर तुमचं उत्तर हो असेल तर चला पहिल्या स्लाइडकडे वळूया आणि समजून घेऊया एमपीएससी प्रिलिम 2026 जिंकण्याचा अचूक आणि प्रूव्हन मार्ग कोणता आहे. तर सर्वात पहिले आपला जो टार्गेट आहे आजच्या लेक्चर मधला तो म्हणजे टार्गेट 120 प्लस मार्क. 120च्या वरती मार्क कसे काढायचे याच्यावरती आपल्याला फोकस करायचे आणि मार्क एक्स्ट्रॅक्ट करण्याची कला जी असते ती पण आपल्याला या स्लाइडच्या मार्फतातून शिकून घ्यायची. तर प्रिलिम मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो की इलिमिनेशन मेथडचा यूज करणे, निर्णय क्षमता इम्प्रूव्ह करणे किंवा डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह करणे यावरती फोकस असायला हवा. जर तुम्ही फुल सिलेबस करायला गेले तर फुल मार्क्स पडतील असं काही नाहीये. जे स्मार्ट एस्पिरंट असतात ते स्मार्ट मार्क्स घेतात. स्मार्ट एस्पिरंट इज इक्वल टू स्मार्ट मार्क्स, आणि त्यावरतीच आपला पण फोकस असायला पाहिजे. तर मित्रांनो, जो सेकंड पार्ट आपल्या लेक्चर मधला आहे तो म्हणजे प्रिलिम बाबतचं अंतिम सत्य, ट्रूथ अबाउट प्रिलिम्स. मित्रांनो, 100 पैकी 100 प्रश्न कोणालाच येत नाही. इव्हन टॉपर जो असतो त्याला सुद्धा तितके येत नाही. तुम्हाला टीना दावी बद्दल माहिती असेल, तिने युपीएससीची परीक्षा दिली होती, पण ऍक्च्युअल मध्ये तिचं जनरल कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा निघाला नव्हता पूर्व परीक्षेत, पण ती ऑल इंडिया टॉपर होती. म्हणजे टॉपर सुद्धा एक 65 ते 70 प्रश्नापर्यंत खेळतात आणि त्या प्रश्नांना कट ऑफ मार्क्स काढतात. पण ते कट ऑफ मार्क कसे काढायचे आणि 120 मार्क काढण्याची कला कशी आत्मसात करायची, तर हा एक मित्रांनो एक खेळ आहे, गेम आहे. स्मार्ट सिलेक्शन करायचं आहे आपल्याला. पूर्ण सिलेबस कव्हरेज नाही झालं तरी चालेल, म्हणजे पूर्ण सिलेबसच्या मागं लागून काही फायदा होत नाही. पूर्ण सिलेबसच्या मागं लागले तर फक्त पुस्तकं संपतील, एक पर्सनल सॅटिस्फॅक्शन प्राप्त होईल, पण त्यातनं मार्क एक्स्ट्रॅक्ट होणार नाहीत. मी मागच्या 15-20 वर्षापासून मुलांना बघतोय, सिलेबसच्या मागं लागतात, पुस्तकं वाचतात आणि म्हणतात की माझा हा सब्जेक्ट पूर्ण झालाय, तो सब्जेक्ट मी पूर्ण करून घेतलाय, पण जेव्हा एक्झाम मध्ये जाऊन बसतात तर कट ऑफ पेक्षा काहीतरी मार्क त्यांचे कमी राहून जातात. त्याला मेन कारण असतं फुल सिलेबस वरती फोकस आहे, मार्क्स वरती फोकस नाहीये. आपल्याला मार्क्स वरती फोकस करायचंय. आता 120 प्लस पॉसिबल कसे होऊ शकतात, तर 120 प्लस पॉसिबल करण्यासाठी 65 ते 70 क्वेश्चन हे नेट करेक्ट असायला पाहिजे. म्हणजे निव्वळ करेक्ट आन्सर किती असायला पाहिजे, 65 to 70 मायनस करून, आणि तितके आपण घेऊ शकतो. कारण की आता मायनस मार्किंग पण 1/4 झाली, म्हणजे 1/4 मायनस मार्किंग असल्यामुळे आपण थोडी रिस्क पण जास्त घेऊ शकतो.
तसेच ॲक्युरसी प्लस इलिमिनेशन असेल तर स्कोअर आपोआपच जम्प होतो. आणि स्ट्रॅटेजी काय असेल, सर्वात पहिले आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमधला हाय रिटर्न झोनवरती फोकस करायचं आहे. हाय रिटर्न झोनवरती फोकस केला की मार्क एक्स्ट्रॅक्शन आपोआप होतं आणि आपलं लक्ष हा हाय एक्स्ट्रॅक्शन झोनवरती असेल. तर या संदर्भातली जी पहिली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे 3 बकेट स्ट्रॅटेजी, म्हणजे मार्क डिस्ट्रीब्युशन प्लॅन. आपल्याला पूर्ण जो अभ्यास करायचा आहे त्याचे मार्क आपण 3 भागामध्ये विभाजित करणार आहोत. पहिला जो झोन आहे तो म्हणजे कोअर झोन. कोअर झोनमध्ये पॉलिटी, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट हे जर सब्जेक्ट पाहिले तर इथनं जे प्रश्न येतात ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. हे डेट सब्जेक्ट आहेत, यांच्यामध्ये खूप काही बदल होत नाही आणि प्रश्न जे आहेत त्यातनं जर तुम्ही PYQ अनालिसिस केला तर बरेचसे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तसेच सापडून जातील. आणि जर तुम्ही टार्गेट एरिया अप्रोचने जर गेले तर अल्टिमेटली तुम्ही या सब्जेक्टमधनं मॅक्झिमम मार्क स्कोअर करू शकतात. मित्रांनो, कोअर सब्जेक्टला खूप जास्त महत्त्व द्यायचं आहे आणि हे 35 क्वेश्चन जे आहेत तिथं आपला टार्गेट 30+ असायला पाहिजे. हे स्टॅटिक आहेत, हाय रिपिटेटिव्ह आहेत आणि गेस फ्रेंडली, इव्हन गेस पण याच्यामध्ये लागतो आणि इथं आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे. सेकंडरी झोन ज्याला मी मानतो ते म्हणजे सायन्स, हिस्ट्री आणि इकॉनॉमी. हे तिन्ही सब्जेक्ट जे आहेत याच्यामध्ये बऱ्याचदा इश्यू निर्माण होऊ शकतो. म्हणजे जर त्यांना जर टफ क्वेश्चन विचारायचे असतील तर इकॉनॉमीमध्ये ते आकडेवारी विचारू शकतात. आणि जर आकडेवारी विचारली तर त्याचे आन्सर शोधणं खूप कठीण आहे. हिस्ट्री खूप मोठा एरिया आहे आणि प्राचीन मध्ययुगीनवरती जर जास्त विचारलं आणि अतिशय जास्त डीपमध्ये गेले, जसं त्यांनी ते सर्व मुघल साम्राज्यातील महिलांवरती प्रश्न विचारला होता तर त्यांच्याबद्दल बऱ्याच मुलांना काही ज्ञान नव्हतं. किंवा सायन्समध्ये पण त्यांना विचारायला खूप मोठा एक एरिया आहे. तर हे तिन्ही सब्जेक्ट जे आहेत ते डायसी आहेत आणि इथं जे आहे थोडेसे कमी मार्क सुद्धा भेटू शकतात. तर हा सेकंडरी झोन आहे. 50 क्वेश्चन असतात. आपला टार्गेट 50 पैकी 25 ते 35 क्वेश्चनचा असायला पाहिजे. कारण की कन्सेप्ट प्लस फॅक्ट बेस जे असतील त्यांचं डेली बॅलन्स रिक्वायर्ड आपल्याला या एरियामध्ये असणार आहे. नंतर करंट अफेअर्स 15 क्वेश्चन असतात आणि यातनं 10-12 क्वेश्चनचे मार्क हमखास आपल्याला काढता येतील. आणि स्टॅटिक शी लिंकेज ॲज अ कंपल्सरी आहे, म्हणजे जे पण करंट इव्हेंट मधले सब्जेक्ट असतील त्याला तुम्हाला स्टॅटिकशी जोडावं लागेल. कारण की मागच्या वर्षी जर प्रश्न पाहिले तुम्ही तर त्यांनी स्टॅटिकशी जोडून पण करंट इव्हेंटमध्ये प्रश्न विचारले होते. आणि रॅन्डम न्यूज अनालिसिस म्हणजे आपला जो लोकसत्ता न्यूजपेपर आहे त्याला आपल्याला डेली बघत राहायचं आहे, त्याला आपल्याला सोडायचं नाही. तो इंटिग्रल पार्ट आपल्या अभ्यासातला बनायला पाहिजे. इव्हन 2024 मधले पण जे पेपर असतील ते पण तुम्ही चाळून घ्यायला पाहिजे, असं माझं तुम्हाला एक सल्ला असेल. नंतर आपण सर्वात पहिला जो एरिया फोकस करणार आहोत तो म्हणजे कोअर झोन. तो आपल्या परीक्षेचा बॅकबोन आहे किंवा सिलेक्शन बॅकबोन आहे. कोअर सब्जेक्ट कॉन्फिडन्स बिल्डर असतात. इथे ॲक्युरसी जास्त यायला पाहिजे आणि इथं जर मार्क आपण काढून घेतले तर प्रेशर मित्रांनो कमी राहील. प्रेशर कमी करायचं असेल तर कोअर झोनवरती चांगलं वर्क करायचं आणि आता जर चांगलं वर्क केलं असेल तर अल्टिमेटली आपल्याला चांगले मार्क भेटतीलच. जर कोअर वीक असेल तर प्रिलिम अनप्रिडिक्टेबल होते. जर लक्षात ठेवा मित्रांनो की जॉग्राफीमध्ये जर तुमचे 15 पैकी जर 10च्या खाली मार्क गेले तर अल्टिमेटली तुम्ही प्रॉब्लेममध्ये येतात. किंवा पॉलिटीमध्ये पण सेम 15 पैकी जर 10च्या खाली जर क्वेश्चन गेले म्हणजे 20 मार्क्सच्या खाली जर गेले तर प्रिलिम प्रॉब्लेममध्ये येते. म्हणजे इथं आपला बॅलन्स स्कोअर असणं अत्यावश्यक आहे. तर यातला पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे इंडियन पॉलिटी. त्याच्यावरती 15 क्वेश्चन येतात. हेम लक्ष्मीकांत तुम्ही मराठीतनं वाचू शकतात किंवा रंजन कोडंबे सरांचं पुस्तक तुम्ही यूज करू शकतात. जे तुम्हाला बेटर वाटेल ते तुम्ही यूज करा. प्लस त्याला करंटमध्ये जे घडणाऱ्या घडामोडी आहेत राज्यातल्या असतील केंद्रातल्या असतील त्यासोबत त्याला जोडत राहा. तर एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोडंबे यापैकी जी पुस्तक तुम्हाला आवडेल ती तुम्हाला फोकस करायची आहे आणि त्याला फोकस करून तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. पण पूर्ण सिलेबस कव्हर करताना फोकस एरिया माहिती असायला पाहिजे. तर फंडामेंटल राईट आणि DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याच्यावरती हमखास प्रश्न येत राहतात. हा एरिया बिलकुल मिस करायचा नाही आहे. प्रत्येक आर्टिकल तुम्हाला सिस्टमॅटिकली पाठ करून ठेवायचे. तसंच प्रत्येक आर्टिकलचं क्रक्स जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो इथं 1 वर्ड स्ट्रॅटेजी कामात येते. जसं कलम 12 आहे त्या डेफिनेशन ऑफ फंडामेंटल राईट आहे. कलम 13 आहे त्याच्यामध्ये एनी लॉ दॅट इज इनकन्सिस्टंट विथ फंडामेंटल राईट शाल बी डिक्लेअर्ड ॲज व्हॉइड अँड अनकॉन्स्टिट्युशनल. म्हणजे कोणताही कायदा जो मूलभूत हक्काशी विसंगत असेल त्याला असंवैधानिक घोषित करता येईल. तर इथं विसंगती किंवा इनकन्सिस्टन्सी हे कलम 13 साठी शब्द आहे
तुम्ही एक शब्द वन वर्ड स्ट्रॅटेजी जर ठेवली तर सर्व आर्टिकल लक्षात राहतात. किंवा 14 मध्ये इक्वालिटी समानता आहे. 15 मध्ये नो डिस्क्रिमिनेशन भेदभाव नाही करायचं. 16 मध्ये नो डिस्क्रिमिनेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट इतकंच आहे. 17 मध्ये अनटचेबिलिटी अबोलिशन आहे. 18 मध्ये अबोलिशन ऑफ टायटल्स आहेत. लाईक दिस. तर तुम्हाला प्रत्येक जो आर्टिकल असेल तर त्यात वन वर्ड स्ट्रॅटेजीचा यूज करा. तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी जाईल. दुसरा भाग येतो तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, संवैधानिक संस्था. संवैधानिक संस्था आणि गैरसंवैधानिक संस्था इथं जे वर्क करायचं आहे मित्रांनो, यासाठी तुम्ही चार्ट बनवून घ्या आणि चार्टच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अभ्यास करा. जसं की त्याच्या चेअरमन सदस्यांना निवड करण्यासाठी कोणती बॉडी काम करते, त्यांचे फंक्शन कोणते असतात, त्यांची पॉवर कोणते असतात, त्यांचे अहवाल कोणाला दिले जातात, अहवाल संसद समोर कसे येतात, हे तुम्हाला संवैधानिक आणि गैरसंवैधानिक संस्थांच्या बाबतीत करायचे आहे. नंतरचा एरिया येतो तो म्हणजे पंचायत राज. MPSCच्या एक्झामसाठी पंचायत राज हा खूप महत्वाचा एरिया आहे आणि कलम 243 आपला पूर्णपणे पाठ असायला पाहिजे. तसेच महाराष्ट्राशी निगडीत जे पंचायत राज मधल्या घडामोडी आहेत ते पण तुम्ही सतत बघत राहायचे आहेत. आणि ह्या वर्षी हा टॉपिक हॉट असणार आहे, कारण की इतक्यातच सर्व पंचायत राजचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका होत आहेत. अमेंडमेंट आणि शेड्यूल हे जे आहेत ते तर पाठच ठेवायचे, कारण की शेड्यूलवरती पण सारखे प्रश्न येत राहतात आणि जे घटना दुरुस्ती आहेत हा MPSCचा आवडता टॉपिक आहे. तसेच काही एरियाचा तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी पण करू शकता. जसं केंद्र सरकार आणि राज्य सरकार. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे आर्टिकल असतील ते तुम्हाला प्रॉपरली ऑब्झर्व करायचे. जसं मे बी केंद्र सरकारचं पण जर पाहिलं तर आर्टिकल 74 पासून 78 जे असतील त्याला तुम्हाला राज्य सरकारच्या आर्टिकलशी कनेक्ट करून घ्यायचं, किंवा राष्ट्रपतीचे जे आर्टिकल असतील त्याला तुम्हाला राज्यपालशी जोडून घ्यायचंय. राष्ट्रपतीचं राज्यपाल सोबत, संसदचं राज्य विधिमंडळ सोबत, पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळचं, राज्यातील मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळ सोबत, सर्वोच्च न्यायालयाचं उच्च न्यायालयासोबत, असं तुम्हाला कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचं. जर तुम्ही कंपॅरेटिव्ह अभ्यास केला एरिया वाईज तर आर्टिकल पण लक्षात राहतील, फ्लो पण लक्षात राहील आणि आन्सर पण तुमचे अचूक होतील. तर इथं आर्टिकल सोबत आपल्याला पॉवर फंक्शन ट्रॅप सुद्धा ऑप्शन ओळखायचे आहेत, की कुठं पॉवर आहेत, कुठं फंक्शन्स दिले आहेत, आणि तो ट्रॅप आपण जर ओळखून गेलो तर अल्टिमेटली आपले जे आन्सर आहेत ते रॉंग होणार नाहीत. नेक्स्ट जो कोअर सब्जेक्ट आहे आपला तो म्हणजे जॉग्राफी. 15 क्वेश्चन आहेत. यासाठी तुम्ही 5वी ते 12वी स्टेट बोर्डचे पुस्तकं वापरू शकतात, किंवा जर NCERT वापरले तरी चालेल. मला NCERT हे पुस्तक अधिक आवडतात, पण स्टेट बोर्ड पण चांगले आहेत. आणि महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही A.V. सवदीमधनं करू शकतात किंवा कदीप सरांच्या पुस्तकांना करू शकतात. ते दोन्ही पुस्तक पण बेस्ट आहेत. तसेच बेसिकसाठी बेसिक फिजिकल जॉग्राफी जी आहे त्यासाठी GC पण तुम्ही वापरायला पाहिजे असं माझा सल्ला असेल. आणि ॲटलस ओरिएंट लॉंगमॅन किंवा ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलस यांना पण तुम्ही महत्त्व द्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय असेल? आता जॉग्राफीचा अभ्यास करताना रिव्हर्सवरती बरेच प्रश्न येतात. रिव्हरचा सोर्स कुठला आहे, नंतर त्याचा फ्लो कशा प्रकारे जातो, फ्लो जात असताना कोणते शहर त्याच्या काठावरती येतात, कोणत्या उपनद्या आहेत, उपनद्या कुठं मिळतात, त्याचं शहर कोणतं आहे, धार्मिक स्थान कोणतं होतं, रिव्हर बेसिन किती मोठा आहे. तर असे जे प्रश्न येतात तर ते तुम्हाला इथं समजून घ्यायचे आहेत. आणि ज्या मेजर रिव्हर आहेत महाराष्ट्रातल्या त्याला पण बघायचे. तसं तर महाराष्ट्राला तुम्ही सिस्टमॅटिकली डिवाइड करून ठेवा. ते डिवाइड करून ठेवलं तुम्ही की आरामात सर्व रिव्हर सिस्टम आणि माउंटेन प्लाटू सिस्टम तुम्हाला लक्षात राहून जातात. जसं मे बी उत्तरेला सातपुडा आहे, त्यानंतर आपली तापी आहे, तापी नंतर सातमाळा अजिंठा आहे, सातमाळा अजिंठा नंतर गोदावरी आहे, गोदावरी नंतर हरिश्चंद्र बालाघाट रांग येते, हरिश्चंद्र बालाघाट नंतर भीमा आहे, आणि भीमा नंतर शंभू महादेव, आणि शंभू महादेव नंतर कृष्णा नदी आहे. तर या मेजर रिव्हर झाल्या. किंवा पुढं आपण विदर्भात गेलो तर विदर्भामध्ये वर्धा आणि वैनगंगा यांचं पुरं येतं. तसं पूर्णा नदी जी आहे ती आपली तापीची जी उपनदी येते ती म्हणजे अकोला वगैरेचा जो एरिया आहे तो पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये कव्हर होतो. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं रिव्हर सिस्टम आणि माउंटेन सिस्टमचा अभ्यास करू शकतात. तसेच जे पठार असतील, खिंड असतील, घाट असतील यांना पण प्रॉपरली ऑब्झर्व करायचं आहे. नंतर बेसिक फिजिकल जॉग्राफी, त्याच्यामध्ये पण भूरूपशास्त्र आणि हवामानशास्त्र याला खूप महत्त्व द्यायचं आहे. कारण की भूरूपशास्त्र, हवामानशास्त्रावरती
खूप सारे स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स दिसून जातील. आता अजून एक गोष्ट आहे की ॲटलस तुम्हाला रोज उघडायचा आहे. ॲटलस शिवाय दिवस संपायला नको. रोज ॲटलस बघायचा आहे. म्हणजे पुस्तक एक दिवस उघडलं नाही तरी चालेल, पण ॲटलस प्रत्येक दिवशी उघडायचं आहे. कारण की मॅप रिडिंगवरनं 2 ते 3 प्रश्न पडतात म्हणजे पडतात. तिथला पूर्ण एरिया टार्गेट व्हायला पाहिजे. मॅप रिडिंग मधला एक पण आन्सर जाऊ द्यायचा नाही. हे भारतातील मॅप जे असतील त्याच्याशी संबंधित पण प्रश्न विचारतात. तसेच परदेशातील मॅपवरती पण प्रश्न येत राहतात आणि महाराष्ट्राच्या मॅपवरती तर हमखास प्रश्न पडतो, म्हणून ते तर प्रिपेअर करायचंच आहे. आणि मॅप जो आहे तो इलिमिनेशन वेपन आहे. इथं तुम्ही इलिमिनेट करून पण आन्सरचं शोधू शकतात, प्रश्नातून आन्सर शोधू शकतात. नेक्स्ट जो टॉपिक येतो कोर मधला तो म्हणजे इकॉलॉजी एन्व्हायरमेंट. फक्त 5 क्वेश्चन आहेत, पण 5 क्वेश्चन म्हणजे 10 मार्क. आणि 10 मार्क तुम्ही लक्षात ठेवा आपलं स्कोर वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. रँक बुस्टर सब्जेक्ट इथं लक्षात ठेवा. सर्वात पहिले तर इकॉलॉजिक टर्म्स आणि त्यांचे सायंटिस्ट जसं अर्नेस्ट हायकल आहेत, हे बेसिक झाले, किंवा टान्सले आहेत, तर यांच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसतील, रिपीट प्रश्न दिसतील. तसेच इकॉलॉजीचे जे टर्म्स आहेत, इकोटॉन असेल, इकोटाईप असेल, सक्सेशन असेल, असे जे टर्म्स आहेत त्या टर्म्सवरती पण रेग्युलरली प्रश्न येत राहतात. ते टर्म्स पण पाठ करून ठेवायचे. कोणत्या सायंटिस्टने त्यांची नावं दिली ते पण बघून ठेवायचं. आणि बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर 2-3 प्रश्न तिथनंच कव्हर होतात 5 पैकी. नंतर जे पण कॉन्फरन्सेस झाले असतील, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आणि पॅरिस एग्रीमेंट, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला माहिती की 1992 मध्ये वसुंधरा परिषद झाली होती. त्यातनं 2 करार समोर आले. एक म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD, त्याची कॉप प्रत्येक 2 वर्षानंतर होते. तर दुसरी युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC, त्याची कॉप कॉन्फरन्स ऑफ पार्टीज प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये होते. आणि यांच्यावरती प्रश्न येत राहतात, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येतात. जर तुम्ही त्याला वरती ऑब्झर्व केलं तरी पण तुमचे आन्सर ते करेक्ट येतील. तसेच महाराष्ट्रातील आणि भारतातील पूर्ण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, स्पेसिस आणि प्रोटेक्टेड एरियाज, हे सुद्धा आपणास करायचे आहेत. तिथं लक्षात घ्या. एरक भरूचा यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. पुणे विद्यापीठचं ते एरक भरूचा यांचं पुस्तक आहे. त्याला बरेच मुलं लक्ष देत नाहीत, पण तो पुस्तक खूप छान आहे. तसंच शंकरायचं पुस्तक पण तुम्ही वापरू शकतात, पण शंकरायच खूप जास्त बल्की होऊन जातो. तसंच आपले वेदांत अकॅडमीचे नोट्स पण आहेत, ते पण तुम्ही वापरू शकतात जर शक्य झालं तर. ते पण मी खूप इझी लँग्वेजमध्ये बनवले. पण ते जर तुम्ही यूज केले तर मग भरूचा आणि शंकरायच्या पुस्तकची पण गरज नाही, कारण की MPSC साठी सफिशियंट ते नोट्स कामात येतात असं मला वाटतं. इथं कमी अभ्यास पण जास्त आउटपुट, त्यामुळे 10 मार्क सोडायचे नाहीत. बरेच मुलं याला निग्लेक्ट करून देतात की 5च क्वेश्चन आहेत. पण लक्षात ठेवा मित्रांनो की त्यामुळे क्वालिफिकेशन आपलं सुटतो. नेक्स्ट आहे सेकंडरी झोन, मेरिट डिसाइडिंग सब्जेक्ट. कोर इतका हा सेफ नाहीये, पण याला पण इग्नोर करणं म्हणजे सुसायडल आहे. इग्नोर जर केलं तर सुसायडल सारखं आहे. रोज थोडं करणं ही बेस्ट स्ट्रॅटेजी. बाकीचे काय करतात मुलं की एक सब्जेक्ट घेतला तर त्याला टॉप टू बॉटम संपवत बसतात. मित्रांनो, एक सब्जेक्ट सकाळी घ्या, एक संध्याकाळी घ्या, दुपारची वेळ करंट इव्हेंटसाठी ठेवा. असा अभ्यास जर केला तुम्ही तर तुमचे ओव्हरऑल सब्जेक्ट कव्हर होतील, रिव्हिजन पण चांगल्या बसतील. आणि हे सर्व सेकंडरी झोन मधले सब्जेक्ट नाईट टाइम फ्रेंडली आहेत. माझं मत असं आहे की कोअर झोनला तुम्ही सकाळी ठेवायचं 35 क्वेश्चन्स. ते सोपे आहेत, ते फॅक्ट बेस आहेत, त्याच्यावरती आपण हमखास मार्क घेऊ शकतो, म्हणून त्याला फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. आणि मग संध्याकाळच्या सत्रात संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्ही हा सेकंडरी झोनला टार्गेट करू शकतात. यात जनरल सायन्स जो आहे तो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. 20 प्रश्न येतात. बुक्स याच्यामध्ये 8वी ते 10वीची जी NCERT ती वापरू शकतात, किंवा स्टेट बोर्डची पुस्तक तुम्ही वापरू शकतात, किंवा मे बी सचिन भास्के सरांचं पुस्तक पण तुम्ही यूज केलं तरी चालेल. यातला फोकस एरिया आहे बायोलॉजी. त्यात आपणास डिसीज, न्यूट्रिशन आणि हेल्थ या टॉपिकवरती फोकस करायचं. डिसीजेस, न्यूट्रिशन, हेल्थ या टॉपिकवरती सारखे प्रश्न येत राहतात. विटामिन्सवरती सारखे प्रश्न तुम्हाला दिसतील, किंवा मे बी कोणते खनिज कोणत्या गोष्टीच्या वाढीसाठी आवश्यक असतात त्याच्यावरती पण रेग्युलरली प्रश्न येतील. ह्युमन बायोलॉजी संदर्भातले पण प्रश्न तुम्हाला सारखे दिसतील, किंवा कोणता ऑर्गन आपल्या शरीरातला कशा प्रकारे फंक्शन करतो, तिथं ग्लँड्स कोणत्या आहेत, तर हे क्वेश्चन पण हमखास आपल्याला दिसतात. तसंच क्लासिफिकेशन खूप महत्वाचा एरिया आहे.
प्लांट क्लासिफिकेशन आणि एनिमल क्लासिफिकेशन याला तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं आहे. फाय किंगडम क्लासिफिकेशनला डिटेलमध्ये करायचं आहे. बायोलॉजीचा तो खूप महत्त्वाचा एरिया आहे, त्याला बिलकुल निग्लेक्ट करायचं आहे. तिथं निग्लेक्ट केलं तर तुमचे 2-3 क्वेश्चन चालले जातील. नंतर फिजिक्स, लाईट, साऊंड, एनर्जी यावरती फोकस असतं आणि यांचे ते मॅथ्सवरचे क्वेश्चन पण फिजिक्सचे एक सर्टेन एरिया पण नाही येतात. तो एरिया पण सिस्टमॅटिकली टार्गेट करायचा, त्याला सोडायचं नाही, त्याला ऑब्झर्व करायचं. त्याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्यातले बेसिक तुम्हाला कळून जातील आणि बेसिक जर कळून गेलं तर तुम्हाला उत्तर त्याचे कळता येतील. केमिस्ट्रीचं मेनली डेली लाईफमधले जे ॲप्लिकेशन असतात त्यावरती फोकस करायचे, कारण की दैनंदिन ज्या गोष्टी घडतात त्याला अनुसरून त्याला ॲप्लिकेशन म्हणून केमिस्ट्रीचे प्रश्न आपल्याला सब्जेक्टमध्ये दिसून येतात. इथं ऑप्शन्स जर नीट वाचले तर मार्क्स फ्री आहेत. बऱ्याचदा असं असतं की तुम्ही फक्त ऑप्शन जरी ऑब्झर्व केले तरी पण तुम्हाला त्यातनं प्रश्नातनं उत्तर दिसतो. इथं फॅक्ट प्लस ऑप्शन रिडिंग इज इक्वल टू मार्क्स असं फॉर्म्युला मला दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन येतो तो म्हणजे हिस्ट्री. हिस्ट्रीसाठी सर्वात बेसिक तर महाराष्ट्राचा इतिहास करायचं, कठारे सरांचं किंवा गाठाण सरांचं, जे तुम्हाला आवडत असेल दोन्हीपैकी एक पुस्तक तुम्ही करू शकतात. खूप डिटेलमध्ये करायचं. आणि जर अनिल कठारे यांचं पुस्तक तुम्ही करत असणार आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, तर त्याच्यातले चार्ट बिलकुल मिस करायचे नाहीत. त्या चार्टवरती बरेचसे प्रश्न पडतात आणि समाज सुधारक जे असतील त्यांना पूर्ण डिटेलमध्ये करायचे. PYQ अनालिसिस खूप कामात येतो इतिहासात. PYQ मधनं पण काही क्वेश्चन रिपीट होतात. PYQ अनालिसिस पहिले करायचं, मग इतिहासाचा अभ्यास सुरू करायचं. नंतर दुसरी पुस्तक मला जी आवडते ती म्हणजे मॉडर्न इंडियन हिस्ट्री, ती स्पेक्ट्रमची. तर तुम्ही स्पेक्ट्रमची हिस्ट्रीची बुक पण करू शकतात. आणि प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी NCERT यात तुम्ही लक्षात ठेवा की प्राचीन साठी RS शर्मा यांची NCERT आहे, ती करा. त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्ट कव्हर होतात. आणि मध्ययुगीनसाठी सतीश चंद्र यांची NCERT तुम्ही करू शकता. सतीश चंद्र यांची NCERT तुम्ही करू शकता. आणि प्राचीन आणि मध्ययुगीनमध्ये मेनली जेव्हा तुम्ही डायनेस्टीचा अभ्यास करणार तेव्हा त्याच्यामध्ये काय बघायचं, संस्थापक कोण आहे, नंतर इतर महत्वाचे राजे कोणते झाले, त्यांच्या कालखंडात कोणत्या महत्वाच्या गोष्टी घडल्या, प्रामुख्याने 3 फील्डमध्ये, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रात. तुम्ही जर त्यांचं क्रक्स पाहून घेतलं तरी मार्क येतात. आपण काय करतो, पुस्तक संपवायचं मागे लागतो, त्यातले तुम्ही पॉइंट्स शोधा ज्याच्यावरती प्रश्न बनतात, ते प्रश्न क्रिएट करा आणि ते प्रश्न क्रिएट करून त्याचे उत्तर तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा आणि ते जे मायक्रो नोट्स असतील शेवटी त्याचं रिव्हिजन करा. याच्यामध्ये लक्षात ठेवा फोकस एरिया 1857 आणि पोस्ट 1857 रिफॉर्म याच्यावरती बरेच प्रश्न असतात, त्याला तुम्ही कोर एरिया समजून घ्या. नंतर सोशल मुवमेंट, जे पण समाज सुधारणेच्या चळवळी आहेत त्याला बघायचंय. डायनेस्टिक आणि आर्किटेक्चर बद्दल मी बोललोच आहे. इथं टाइमलाईन प्लस कॉज इफेक्ट मेमरी शॉर्टकट आहे. म्हणजे मी जर अभ्यास करायला बसलो असतो तर मी सर्वात पहिले क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बनलो असता. कधीपासून, पाषाण युग पासून, स्टोन एज पासून. मग नंतर आपलं स्टोन एजच्या समोर आपण आलो की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन येतो. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन नंतर आपला अर्ली वैदिक काळ येतो, नंतर लेटर वैदिक काळ येतो, मग नंतर बुद्ध, महावीर, नंतर अर्ली आणि मगध किंगडम हे सर्व येतात. तर अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण टाइमलाईन प्रेझेंटपर्यंत करून ठेवायची. आणि टाइमलाईन करताना तुम्हाला जे समकालीन असतील ते पण बघून ठेवायचे. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की कोण कोणाच्या समकालीन होता, तर तुम्ही हिस्टॉरिकल टाइमलाईन किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर याच्यावरती खूप लक्ष द्या हिस्ट्रीचा अभ्यास करताना. त्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमुळे पण तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नाचे आन्सर करता येतील, कारण की क्रोनॉलॉजिकल ऑर्डरवरती पण सारखे प्रश्न पाहायला मिळतात. नेक्स्ट थिंग ती म्हणजे इकॉनॉमी. इकॉनॉमीसाठी पुस्तक जो रेकमेंड मी करणार ते म्हणजे किरण देसले सरांचं किंवा रनिंग कोडंबे सरांचं. तुम्हाला जे आवडत असेल ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. माझं आवडणारं पुस्तक रमेश सिंग. रमेश सिंग तुम्ही मराठीत पण यूज करू शकतात किंवा मे बी इंग्रजीत पण यूज करू शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल. आता इथं कन्सेप्च्युअलिटीवरती महत्त्व येतो. आपल्याला माहिती आहे की फिस्कल पॉलिसी हा गव्हर्नमेंटचा रोल आहे, मॉनिटरी पॉलिसी हा आपल्या RBIचा रोल आहे. तर RBIचे जे टूल्स असतात त्याच्यामध्ये मग क्वांटिटेटिव्ह टूल असतील किंवा क्वालिटेटिव्ह टूल असतील, या टूल्सवरती प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. तसंच मनी सप्लायला मार्केटमध्ये कसं मॅनेज केलं जातं याच्यावरती प्रश्न येतात. आणि फिस्कल पॉलिसीमध्ये जे पण गव्हर्नमेंटचे जे निर्णय असतील, गव्हर्नमेंटचे ज्या स्कीम्स असतील त्याला पण महत्त्व दिलं जातं. तर तुम्ही दोन्ही बाजूने याचा अभ्यास करा. तसेच इन्फ्लेशन, GDP,
आणि ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट हा जो टॉपिक आहे याला पण निग्लेक्ट करायचं नाही. हे बेसिक टर्म्सवरती पण खूप फोकस केलं जातं. तसंच प्रिलिमचा तुम्ही जर सिलेबस पाहिलं तर ते इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. तर सामाजिक आणि आर्थिक विकास याच्याशी संबंधित जो एरिया आहे त्याला फोकस करायचं आहे. तसेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे जे आहेत या टॉपिकला पण महत्त्व द्यायचे. किंवा इतर इंडायसेस, ग्लोबल हंगर इंडेक्स असेल, ग्लोबल पॉवर्टी इंडेक्स असेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, हे इंडेक्स पण बघायचे आहेत. भारताचं स्थान बघायचं आहे. भारताचे शेजारी राष्ट्र जे आहेत त्यांचं पण तुम्हाला अनालिसिस करून ठेवायचं. कधी कधी त्याच्या पण कंपॅरिझनमध्ये प्रश्न येतात. इकॉनॉमी हा लॉजिकल सब्जेक्ट आहे, फक्त डेटा नाही मित्रांनो, तुम्हाला डिरेक्शन समजून घ्यावी लागेल. आता नेक्स्ट एरिया आहे तो म्हणजे करंट अफेअर्सचा. हा अतिशय महत्वाचा एरिया आहे. जर तुम्ही प्रॉपरली याच्यामध्ये वर्कआउट केलं असेल तर 12 ते 13 क्वेश्चनचे आन्सर करणं मोठी गोष्ट नाही आहे. इथं स्मार्ट प्रिपरेशनची गरज असते. आता तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला वाचायचं काय. माझं मत आहे की लोकसत्ता अनालिसिस खूप महत्वाचं आहे. लोकसत्ता अनालिसिस तुम्ही स्वतः करायला पाहिजे रेग्युलर बेसिसवरती. तसेच परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड दोन्हीपैकी कोणताही एक सोर्स आपण यूज करू शकतो. सिम्प्लिफाईडला प्रिफर केलं तर जास्त चांगलं आहे, कारण की सतत मार्क आपल्याला येताना दिसत आहेत. इथं फोकस काय एरिया असायला पाहिजे तर अवॉर्ड्स जे दिले जातात त्याला आपणच करायचं आहे. पर्सनॅलिटीजमध्ये जे पण करंट इव्हेंटमध्ये आहेत त्या पर्सनॅलिटी करून ठेवायच्या आहेत. ज्यांची मृत्यू झाली त्या पर्सनॅलिटीज करून ठेवायच्या आहेत. किंवा ज्या पर्सनॅलिटीचा उल्लेख न्यूजपेपरमध्ये दिसत असेल, न्यूजमध्ये सारखं दिसत असेल, त्या सर्व पर्सनॅलिटी करायच्या आहेत. त्या एक्झाममध्ये येऊन जातात. स्पोर्ट्स आणि रिपोर्ट्स यांचं पण खूप महत्त्व येतो. स्पोर्ट्समधल्या जे पण पर्सनॅलिटी असतील, खेळाडू असतील, कोणत्या खेळाशी ते संबंधित आहेत, ते मे बी कोच असतील किंवा प्लेयर असतील, दोन्ही बाजूने बघायचे. तसेच कोणत्या प्लेयरने कोणतं चॅम्पियनशिप जिंकली, त्याला कोणता अवॉर्ड भेटला, जसं मे बी आपलं ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असेल, द्रोणाचार्य अवॉर्ड असेल, अर्जुन अवॉर्ड असेल, अशा अवॉर्डवरती पण आपल्याला फोकस करायचं आहे. आणि रिपोर्ट्स वेगळ्या वेगळ्या एजन्सीचे रिपोर्ट येत राहतात, त्यातला डेटा याला पण आपल्याला अनलाइज करायचं आहे. तसेच गव्हर्नमेंट स्कीम, भारत सरकारच्या ज्या योजना आहेत मेनली सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी, त्या स्कीम आपणास करून ठेवायचं. जसं आपल्याला माहिती आहे की NREGL इतक्याच जी रामजी बिलने रिप्लेस केलं आहे, तर ते जी रामजी बिल जी असेल ती आपल्यासाठी येणाऱ्या एक्झामसाठी महत्वाची असेल. आणि करंट इव्हेंटला आपण स्टॅटिक सोबत जोडायला विसरू नका, कारण की मागच्या वर्षी मला बऱ्यापैकी करंट इव्हेंटचा संबंध इतर प्रश्नांशी पण दिसून आला आहे. म्हणजे MPSCने थोडं UPSCच्या पॅटर्नकडे चालणं सुरू केलंय असं लास्ट एक्झाममध्ये मला दिसलंय. तर तुम्ही पण त्या पॅटर्नला फॉलो करा, स्टॅटिकला कनेक्ट करा करंट इव्हेंटला. नेक्स्ट थिंग, आपल्या प्रिपरेशनमध्ये PYQ किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे गेम चेंजर ठरतात, खूप महत्वाचे आहेत. हा नॉन निगोशिएबल रूल आहे. PYQ अनालिसिस करायचे आहेत म्हणजे करायचे आहेत, तेच तुम्हाला दिशा दाखवते. प्रत्येक सब्जेक्ट सुरू करण्याआधी मित्रांनो PYQ बघायची सवय लावा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सारखे बघत राहायचे, तेच तुमच्यासाठी मेन डिरेक्शन ठरणार आहे. कारण की तुमचा जो सबकॉन्शियस माइंड आहे तो नोटीस करून घेतो की कोणत्या टॉपिकवरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. या टॉपिकवरती आपण जर फोकस केलं तर हाय रिटर्न आपल्याला प्राप्त होईल, कारण की मागील एक्झाममध्ये पण तसे प्रश्न पडले आहेत. क्वेश्चनपेक्षा ऑप्शन अनालिसिसची सवय पण आपल्याला लागून जाते, कारण की कमिशन कसं फसवते याची आयडिया सुद्धा आपल्याला PYQ वरनं येते. आणि कशा प्रकारे एक्स्ट्रीम वर्ड जे येतात एक्झाममध्ये, जसं ओनली किंवा फक्त हेच व्यक्ती ती गोष्ट करू शकतात असं काहीतरी आलं तर ते रॉंग असतं ऑप्शन 90% वेळेस. तर हे आपल्याला जर आयडिया येऊन गेली तर आपले आन्सर जे असतात ते ॲक्युरेट येतात. म्हणजे PYQ इज इक्वल टू पॅटर्न प्लस कॉन्फिडन्स. पॅटर्न पण कळतो आणि आत्मविश्वास पण PYQचा अनालिसिस केल्यामुळे येतो. नेक्स्ट, CSAT इज इक्वल टू रियालिटी चेक. हा सायलेंट किलर आहे, क्वालिफाईंग आहे पण इझी नाही. याला एकदम सोपं समजू नका. इथं मॅथ्स प्लस रिजनिंग प्लस कॉम्प्रिहेन्शन रोज 1-2 तास प्रॅक्टिस करायला पाहिजे जर तुम्ही UPSC करत असणार. MPSCला फारशी गरज नाहीये, कारण की राज्यसेवेमध्ये आपल्याला माहिती आहे कॉम्प्रिहेन्शन वरती 50 क्वेश्चन येतात आणि डिसिजन मेकिंग वरती 5 क्वेश्चन असतात. तितके जरी केले तर आपल्याला क्वालिफाय करणं सोपी गोष्ट आहे. तर इथं तुम्ही जर पेपर सॉल्व्ह करून टाकले तरी पण सफिशियंट आहे असं मला वाटतं. पेपर सॉल्व्ह करून बघा, जर तुम्ही 100+ जात असणार तर मग प्रिपरेशनची गरज नाही. जर फोकस फक्त राज्यसेवेवरती असेल तर. पण जर UPSC वरती पण फोकस असेल तर मॅथ्स रिजनिंग प्लस कॉम्प्रिहेन्शनला महत्त्व द्यावं लागेल. CSAT जर तुम्ही इग्नोर केला तर UPSCची प्रिलिम हमखास आहे. पण राज्यसेवेच्या प्रिलिमवरती कोणताही फरक पडणार नाही, ते आपल्याला दिसून आलंय.
ऑलराईट, नेक्स्ट अल्टिमेट रिव्हिजन स्ट्रॅटेजी. यात मी जॅपनीज टेक्निकला महत्त्व देतो. यात कायझन हा शब्द तुम्ही लाईफ ब्रेथ म्हणून ठेवा मित्रांनो. कॉन्स्टंट अँड अनएंडिंग इम्प्रुव्हमेंट, दॅट इज कॉन्टिन्युअस इम्प्रुव्हमेंट. एव्हरी रिव्हिजन यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर नोट्स. प्रत्येक रिव्हिजनला तुम्हाला तुमची नोट्स जी असेल ती इम्प्रूव्ह करायची आहे. कट फॅट कीप गोल्ड, जे महत्त्वाचं असेल ते ठेवायचं, जे आवश्यक नसेल भारूड जे असेल त्याला सोडून द्यायचं. कॉन्स्टंट अँड अनएंडिंग इम्प्रुव्हमेंट बिकम लाईफ ब्रेथ अपॉन UPSC और MPSC प्रिपरेशन. नंतर स्पेस रिपिटेशन हा दुसरा कन्सेप्ट आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जे तुम्ही सकाळी अभ्यास केला आहे त्याचं रिपिटेशन रात्री करायचं आहे. पूर्ण वीकचा अभ्यास जो असेल त्याला 7व्या दिवशी रिपीट करायचं आहे. 7व्या दिवशी जे केलं आहे त्याला 21व्या दिवशी रिपीट करायचं आहे. 21व्या दिवशी जे केलं आहे त्याला 45व्या दिवशी रिपीट करायचं आहे. आणि मग एक्झाम जेव्हा संपेल तेव्हा फायनल रिव्हिजन तुमची बसायला पाहिजे. रिव्हिजन खूप महत्वाची आहे. पुस्तकं संपवू नका. जे वाचताय त्याला सतत रिवाईज करत राहा, तेव्हा ती मेमरी परमनंट तुमची होईल. आणि परमनंट मेमरीमध्ये जर कन्सेप्ट बसले तर मग ते कुठेही जात नाहीत. नंतर ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजेच बुक बंद करून आठवणे. तुम्ही जेव्हा पण अभ्यास करत असणार तर पुस्तक बंद करा. नंतर काही वेळ वाटलं तर MCQ लिहा, त्याला सॉल्व्ह करा, यावरती पण फोकस करा. ब्रेन पेन इज इक्वल टू लर्निंग गेन. सिम्पल फॉर्म्युला आहे. जितकं तुम्ही ब्रेनला त्रास देणार तितकं लर्निंग गेन तुम्हाला होत जाईल. नंतर फेनमॅन टेक्निक. एक्सप्लेन टॉपिक लाईक टीचिंग अ 10th स्टँडर्ड स्टुडंट. म्हणजे 10वी मध्ये जो विद्यार्थी आहे त्याला आपण एक्सप्लेन करतोय तसं एक्सप्लेनेशन आपण करायचं स्वतःसाठी. उभं राहून जर तुम्ही आरशासमोर एक्सप्लेनेशन केलं तरी चालेल. तरी फेनमॅन टेक्निक खूप कामात येते. मी स्वतः टीचिंग करतोय पण ॲज अ स्टुडंट सुद्धा मी जेव्हा तयारी करत होतो तेव्हा फेनमॅन टेक्निकचा मी वापर केला आहे, की आपण मनात उभं राहून बोलायचं किंवा हा कन्सेप्ट असा आहे तसा आहे. आपण जेव्हा एक्सप्लेन करतो तर तो कन्सेप्ट डोक्यामध्ये फिट बसतो. नंतर पोमोडोर टेक्निक. जर मे बी तुमचा अभ्यासात सध्या मन लागत नसेल तर मे बी मोबाईल स्क्रॉल वगैरे करायची सवय लागली असेल तर तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, 25 मिनिटं अभ्यास करा, 5 मिनिटं ब्रेक घ्या, परत मोबाईल बघा वाटले तर, परत 25 मिनिटं अभ्यास करा, परत 5 मिनिटं मोबाईल बघा. पण अभ्यास करायची सवय लावा. असे 25 मिनिटाचे 4 राऊंड तुम्ही करा. मग वाटलं तर अर्ध्या तासाचा ब्रेक घ्या आणि अर्ध्या तासाचा ब्रेक नंतर परत 4 राऊंड करा. दिवसभर अभ्यास तुम्हाला करायचा आहे. बोरिंग वगैरे सारखे शब्द डिक्शनरीतला रिमूव्ह करून टाका. बर्नआउट होऊ द्यायचं नाही स्वतःला. शॉर्ट फोकस ठेवला तर बर्नआउट होत नाही. नंतर स्मार्ट स्टडी टेक्निक्स, स्कोर बुस्टर हॅबिट्स. यातल्या इलिमिनेशन फर्स्ट अप्रोच. एक्झाम हॉलमध्ये तुम्ही गेले की त्याच्यानंतर जो पेपर तुमच्याकडे येईल आणि तुमच्याकडे जे ऑप्शन्स दिसतील, पहिले तर क्वेश्चन जो दिसणार त्याच्यामध्ये त्यांचे डिरेक्शन प्रॉपरली वाचायचे. जर त्यांनी कन्सिडर दी फॉलोइंग स्टेटमेंट म्हटलं असेल की खालील विधानाचा विचार करा, तर पहिले काय बघायचं, खाली जाऊन बघायचं की त्यांनी करेक्ट विचारले की नॉट करेक्ट विचारलेत. म्हणजे खरे विधान विचारले आहेत की चुकीचे विधान विचारलेत. आणि चुकीचे विचारले असतील तर राऊंड करायचं, कारण की आपल्याला चुकीचे विधान शोधायचे आहेत. हे सिली मिस्टेक अवॉइड करणं पण खूप आवश्यक आहे इथं. आणि सिली मिस्टेक अवॉइड करणं ते प्रॅक्टिस पण नाही आहे, कारण की MPSC बरेचसे प्रश्न नॉट करेक्ट सुद्धा विचारते आणि तिथं मित्रांनो रॉंग होता आन्सर आपला. सिली मिस्टेकमुळे क्वालिफिकेशन थांबतं. दुसरी गोष्ट, नाईट टाइम आफ्टर 10 PM, रात्री 10 वाजेनंतर रिव्हिजन ओनली. आपल्याला रिव्हिजनसाठी तो टाइम ठेवायचा आहे. दिवसभर काम माइंड ठेवायचं आहे आणि काम माइंड जर असेल तर ॲक्युरसी वाढते. प्रत्येक विषयाची 5 ते 6 रिव्हिजन व्हायला पाहिजे. आणि फुल लेंथ MCQ प्रत्येक रिव्हिजन नंतर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. फुल लेंथ रिव्हिजन पण MCQची रिव्हिजन तुमची व्हायला पाहिजे. तसेच एरर नोटबुक पण ठेवायची आहे. जे पण तुम्ही MCQ वगैरे सॉल्व्ह करणार किंवा मे बी टेस्ट सॉल्व्ह करणार कोचिंगच्या, तर ते सॉल्व्ह करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की आपल्या कुठे चुका झाल्या आहेत. तिथं चुका झाल्या तिथं सोडून द्यायचं नाही, त्याला नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं. नाही तर जेव्हा तुम्ही परीक्षेला पोहोचणार तेव्हा पण मिस्टेक होते. एरर नोटबुक सोबत ठेवा. याला खूप कमी मुलं महत्त्व येतात, पण माझ्यानुसार खूप महत्त्वाचा एरिया आहे. तसेच रॉंग लॉजिक, कन्फ्युजिंग फॅक्ट हे जर असतील तरी पण प्रॉब्लेम येतो. आणि मित्रांनो, शेवटचे 15 दिवस फक्त रिव्हिजनसाठी ठेवा. टेस्ट वगैरे जे पण सॉल्व्ह करायचे असतील ते पण तुम्ही त्याच्या आधीच संपवून टाका. नंतर शेवटच्या 15 दिवसमध्ये जे टेस्ट सॉल्व्ह केले असतील त्याचं रिव्हिजन करा. तुमचे मायक्रो नोट्स जे असतील त्याचं रिव्हिजन करा. करंट इव्हेंटचं रिव्हिजन करा. नवीन मटेरियल वाचण्याचं वेळ संपली. नवीन मटेरियल बिलकुल शेवटच्या 15 दिवसात वाचू नका. नेक्स्ट, बिलीव्ह प्लस एक्झिक्यूट. बुक्स नाही, कन्सिस्टन्सी मॅटर करते. पॅनिक नाही, प्रोसेस फॉलो करा. आणि स्ट्रॅटेजी प्लस डिसिप्लिन असेल तर 120+ मार्क घेणं मोठी गोष्ट नाहीये.
स्कोअर जर स्ट्रॉंग असेल तर हाफ सिलेक्शन डन झाला आहे. आणि 120+ मार्क मित्रांनो लक नाहीये, ती सिस्टम आहे. सिस्टम फॉलो करा. जर सिस्टम फॉलो केली तर 100% आपलं क्वालिफिकेशन मुख्य परीक्षेसाठी होईल. आणि तुम्ही एकदा जर मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय झाले तर आपण मेन्स मध्ये आन्सर रायटिंग कशी करायची याच्यावरती पण सिरीज घेणार आहोत. इथं कॉल टू ॲक्शन असेल, तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि डिकोड UPSC विथ अमित दुबे या चॅनलसोबत बनून जा. धन्यवाद.